नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण महिला व बालविकास विभागासंदर्भातली एक महत्त्वाची अपडेट बघितली होती, जे की तुमचे हॉल तिकीट संदर्भातले आयोगाकडनं एक तुम्हाला ईमेल आणि SMS पाठवणं होता. त्या संदर्भातली आपण अपडेट बघितली. त्यानंतर आयोगाकडे महत्त्वाची दुसरी एक अपडेट आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. जी अपडेट आहे तुमची परीक्षा दिनांक, तुमचे एक्झाम डेट काय आहे त्या संदर्भात. आणि तुम्हाला आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या परीक्षेसाठी तुमचे जे हॉल तिकीट आहे ते तुम्ही मोबाईलमध्ये कशा पद्धतीने डाउनलोड करणार आहात याची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्या जे विद्यार्थी नवीन असतील सर्व त्यांना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे. त्यासोबत तुम्ही ही माहिती इतर विद्यार्थ्यांसोबत जास्त शेअर करायची आहे व व्हिडिओला लाईक करायचे आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महिला व बालविकास आयुक्तालय यांच्याकडनं जे प्रसिद्धीपत्रक काढण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे की महिला व बालविकास पुणे यांच्या अधिष्ठान आस्थापनेने गट ब, गट क, गट संवर्गातील ज्या ज्या काही पद आहेत त्या पदासंदर्भातली एक्झाम कधी असणार आहे. तर बघा, पात्र उमेदवाराकडनं 14/10/2024 ते 10/11/2024 या दिवशी तुम्ही तिथे या परीक्षेसाठी एक्झाम फॉर्म भरलेले आहेत. आता हे जे एक्झाम फॉर्म भरलेले आहेत याच्यामध्ये तुमची जी एक्झाम असणार आहे ती एक्झाम असणार आहे तुमची बहुपर्यायी, वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे. ऑनलाईन परीक्षा ती असणार आहे तुमची 10/2/2025, 10 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी आणि 17 फेब्रुवारी या दिवशी तुमची वेगवेगळ्या शिफ्टमध्ये एक्झाम असणार आहे. आता बघा, तुम्ही ज्या ज्या पोस्टला फॉर्म भरलेला आहे त्या पोस्टला तुम्हाला बघायचं आहे तुमची एक्झाम कधी आहे, ते कोणत्या शिफ्टमध्ये आहे ते. तर बघा, आता 10 तारखेला जो आहे तो तुमच्या 3 शिफ्टमध्ये पेपर असणार आहे. पर्यवेक्षिका अधिकारी गट क या पोस्टसाठी वेगवेगळ्या 3 शिफ्टमध्ये. त्यानंतर 11 तारखेला असणार आहे संरक्षक अधिकारी, पर्यवेक्षक अधिकारी, लघुलेखक व पर्यवेक्षक अधिकारी अशा वेगवेगळ्या शिफ्टमध्ये 11 तारखेला पेपर असणार आहे. नंतर 12 तारखेला परत 3 शिफ्टमध्ये पर्यवेक्षक अधिकारी गट कचा असणार आहे. 13 तारखेला स्वयंपाकी संरक्षक अधिकारी गट क, वरिष्ठ लिपिक, वरिष्ठ काळजीवाहक याचा पेपर असणार आहे 13 तारखेला. आणि त्यानंतर 17 तारखेला असणार आहे तुमचा वरिष्ठ लिपिक गट क, कनिष्ठ काळजीवाहक गट ड. तर बघा, फेब्रुवारीमध्ये 13 तारखेपासून तुमची 10 तारखेपासून तुमची एक्झाम सुरू होणार आहे. 10 तारखेला सुरुवात झालेली एक्झाम तुमची 10 तारखेला, 11 तारखेला, 12, त्यानंतर 13 आणि त्यानंतर 17 अशा एकूण 5 दिवसामध्ये तुमची ही एक्झाम होणार आहे. तुमचे जे हॉल तिकीट असणार आहे ते हॉल तिकीट तुम्हाला 1 तारखेपासून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. म्हणजे हॉल तिकीट अवेलेबल झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर ते हॉल तिकीट कुठे डाउनलोड करायचे, तर बघा, जी महिला व बालविकासची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तुमचे हॉल तिकीट मिळणार आहेत. या वेबसाईटची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आता हे हॉल तिकीट कशा पद्धतीने डाउनलोड करायचे याची माहिती आपण बघणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हॉल तिकीट डाउनलोड करण्याची जी प्रोसेस आहे ती आपण बघूयात. तर बघा, हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी ही डायरेक्ट लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तिथून तुम्ही या लिंकवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट तुमचे हॉल तिकीट डाउनलोड करून घेऊ शकता. किंवा जर तुम्ही वेबसाईटवर गेला तर तिथे ऑलरेडी रजिस्टर या टॅबवर क्लिक करायचे, मग तुमच्याकडे हे पेज इथे ओपन होणार आहे. आता इथे पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं बघा, या पेजमध्ये तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, तुमचा पासवर्ड टाकायचा आहे आणि तुम्हाला तिथे कॅप्चा कोड टाकून तुम्हाला काय करायचं, इथे लॉग इन करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही लॉग इन करणार त्यावेळेस तुम्ही जे ॲप्लिकेशन केलं आहे त्या ॲप्लिकेशनच्या पेजवर तुम्हाला नवीन पेज इथे ओपन होणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही लॉग इन करणार त्यावेळेस तुमच्याकडे ॲप्लिकेशन डिटेल या संदर्भातलं एक पेज ओपन होणार आहे. या पेजमध्ये तुमचं ॲप्लिकेशन डिटेल तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. परंतु लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही मोबाईलमध्ये
तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करण्याचा प्रयत्न करता त्यावेळेस तुम्हाला हॉल तिकीट हे इथे दिसणार नाही। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, मोबाईलच्या ज्या वेब ब्राउझरमधनं तुम्ही जे तुमचं ॲप्लिकेशन ओपन करताय त्याच्या उजव्या साईडला 3 जे डॉट असतात त्या 3 डॉटवरती क्लिक करून तिथे तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं डेस्कटॉप मोड याला क्लिक करायचं आहे व डेस्कटॉप मोडवरती तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। तर बघा, ज्यावेळेस तुम्ही डेस्कटॉप मोडवरती तुमचं ॲप्लिकेशन ओपन करता त्यावेळेस तुमच्यापुढे नवीन पेज एक ओपन होणार आहे। तर बघा, अशा प्रकारे तुमच्याकडे नंतर डेस्कटॉप मोडमध्ये तुमच्याकडे ॲप्लिकेशन ओपन होणार आहे। आपल्याला माहिती आहे 3 डॉटवर आपण क्लिक केलं तर तुम्हाला डेस्कटॉप मोडचं ऑप्शन दिसणार आहे, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे हे पेज अशा प्रकारे ओपन होणार आहे। इथे तुम्हाला बघू शकता ॲप्लिकेशन डिटेल, ॲप्लाय, पोस्ट, हेल्प डेस्क या संदर्भातली सर्व माहिती तुम्हाला दिसणार आहे। तुम्ही भरलेलं ॲप्लिकेशन ज्या पोस्टवर तुम्ही भरले आहे ते सर्व माहिती तुम्हाला इथे दिसणार आहे। तुम्हाला काय करायचं आहे, ॲप्लिकेशनची माहिती बघितल्यानंतर ॲप्लाय पोस्ट याच्यावर तुम्हाला काय करायचं इथे क्लिक करायचं आहे। ॲप्लाय पोस्टवरती क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ज्या ज्या पोस्टसाठी ॲप्लाय केलं आहेत त्या पोस्ट तुम्हाला दिसणार आहेत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ॲप्लाय पोस्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्या ज्या पोस्टसाठी ॲप्लाय केलेलं आहे या सर्व पोस्ट तुम्हाला इथे दिसणार आहेत। तुमचा ॲप्लिकेशन नंबर या सर्व गोष्टी तुम्हाला इथे दिसणार आहेत। तर तुम्हाला काय करायचं बघा, आता या ॲप्लाय पोस्टमध्ये तुम्हाला ज्या पोस्टसाठीचं तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे त्या पोस्टच्या जे सीचं चिन्ह आहे डोळ्याचं या चिन्हावरती क्लिक करायचं, या सिम्बॉलवरती क्लिक करायचं आहे व या सिम्बॉलवर क्लिक केल्यानंतर तुमचा डिटेल ॲप्लिकेशन फॉर्म तिथे पूर्ण ओपन होणार आहे व त्या ठिकाणी तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करण्याचं ऑप्शन मिळणार आहे। तर बघा, त्याच्यावर त्या सिम्बॉलवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन पेज परत ओपन होणार आहे। तर बघा, अशा प्रकारे नवीन पेज परत तुम्हाला तिथे ओपन होणार आहे। ज्या पोस्टला तुम्ही ॲप्लाय केलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला परत तुमचं ॲप्लिकेशन डिटेल, तुमचं पेमेंट स्लिप आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲडमिट कार्ड ऑप्शन तुम्हाला इथे दिसणार आहे। या ठिकाणी ॲडमिट कार्डवर तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या ज्या पोस्टसाठी ॲप्लाय केलं आहे त्या पोस्टचं हॉल तिकीट मिळणार आहे। आता ॲडमिट कार्डवर क्लिक केल्यानंतर पुढे काय होतं बघा, तर बघा ॲडमिट कार्डवर क्लिक केल्यानंतर इथे तुमचं ॲडमिट कार्ड ओपन होणार आहे। तुम्हाला इथे तुमच्या एक्झामच्या डेट्स दिसणार आहेत, 10, 11, 12, 13 आणि 17 तारखेला तुमची एक्झाम होणार आहे। त्याच्यामध्ये तुम्ही ज्या पोस्टसाठी ॲप्लाय केलेलं आहे ती पोस्ट तुम्हाला दिसणार आहे, ते प्रोबेशन ऑफिसर ग्रुप सीची पोस्ट आहे। तुम्हाला तुमचं एक्झाम सेंटर कुठे आहे ते दिसणार आहे व त्यासोबत तुमची एक्झाम डेट कधी आहे ती पण तुम्हाला तिथे दिसणार आहे। आणि याच्या जर उजव्या साईडला जर तुम्ही बघितलं तर उजव्या साईडला तुम्हाला ॲडमिट कार्ड इथे डाउनलोड करण्याचं ऑप्शन उपलब्ध होणार आहे। याच्यावर क्लिक करून तुम्ही तुमचं हॉल तिकीट, तुमचं ॲडमिट कार्ड, प्रत्येक पोस्टसाठी वेगवेगळं ॲडमिट कार्ड उपलब्ध झालेलं आहे। प्रत्येक पोस्टसाठीचं वेगवेगळं ॲडमिट कार्ड याच पद्धतीने तुम्हाला मोबाईलमध्ये डाउनलोड करता येणार आहे। जर तुमच्याकडे PC किंवा लॅपटॉप असेल तुम्ही लॅपटॉपवर डायरेक्ट डाउनलोड करू शकता। जर मोबाईलवर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तुम्हाला डेस्कटॉप मोडमध्येच तुम्हाला हॉल तिकीट उपलब्ध होणार आहे आणि त्याची प्रोसिजर आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, तुम्ही ज्या ज्या पोस्टसाठी ॲप्लाय केलं आहे त्या पोस्टसाठी प्रत्येक पोस्टसाठी वेगवेगळं ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घ्या। डाउनलोड केलेले हॉल तिकीट्स तुम्हाला प्रिंट घ्यायची आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि प्रिंट जी आहे ती तुम्हाला कलरमध्ये घ्यायची आहे, ब्लॅक अँड व्हाईट चालणार नाही। तर लक्षात ठेवा, ही जी प्रिंट तुम्हाला घ्यायची आहे ती तुम्हाला कलरमध्ये घ्यायची आहे। त्यामुळे हॉल तिकीटवर दिलेल्या सर्व नियमांचं किंवा सर्व गोष्टींचं तुम्ही तिथे वाचन करायचं आहे। जे काही नियम दिले आहेत त्याच नियमांचं वाचन करायचं आहे व त्याप्रमाणे तुम्हाला हॉल तिकीट तुमचे इतर डॉक्युमेंट एक्झामसाठी सोबत घेऊन जायचे आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आपली WCD म्हणजे महिला व बालविकास संदर्भातली जी एक्झाम आहे त्या एक्झामच्या संदर्भातली सर्व माहिती, एक्झाम डेट असतील, हॉल तिकीट मोबाईलवर कसं डाउनलोड करायची, सर्व प्रोसेस आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली आहे। तुम्हाला जर ही माहिती आवडली असल्यास नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करायचे, त्यासोबत तुम्ही ही माहिती इतर विद्यार्थ्यांसोबत जास्त शेअर करायचे व आपल्या एक्झाम गुरु चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचे।
सबस्क्राईब करायल्यानंतर बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेचच मिळून जाईल. त्यासोबत तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मिळून जाईल. तिथून टेलिग्राम चॅनलवर जॉईन करायचं आहे. प्रत्येक अपडेट तुम्हाला तिथे दिली जाते. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती. धन्यवाद.